भगूरच्या उड्डाणपुलावरील अंधाराचे साम्राज्य कधी दूर होणार? जनतेचा सवाल. भगूर पांडुर्ली मार्गावर रेल्वे उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होऊन 4 वर्ष उलटली. या पुलावरून रोज शेकडो वाहने ये जा करीत असतात. विजयनगर, भगूर तसेच ग्रामीण भागातील पादचारीही ये जा करण्यासाठी उड्डाणपुलाचा वापर करतात. मात्र रात्रीच्या सुमारास या उड्डाणपुलावर पथदीपांची व्यवस्था नसल्याने दाट काळोख पसरलेला असतो. पुलावर सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते. उड्डाणपुलाच्या संरक्षक कठड्यांची उंची कमी आहे, त्यामुळे अंधारात पुलाच्या कठड्याला धडकून अथवा तोल जाऊन अपघात होण्याची दाट शक्यता आहे. रात्रीच्या वेळी पुलावरून पायी जाणाऱ्यांना जीव मुठीत धरूनच पूल पार करावा लागतोय. पुलाला चढ उतार तसेच वळण असल्याने अपघाताचा धोका अधिकच संभवतो. अनेक छोटे मोठे अपघात या ठिकाणी होत आहेत. महिलांची सोनसाखळी पर्स खेचण्याचे प्रकारही या उड्डाणपुलावर घडलेले आहेत. पुलावरून दुचाकीसह कोसळून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू देखील झालेला आहे. उड्डाणपुलावर पथदीप बसवण्याची मागणी विजयनगर तसेच भगूरवासियांनी अनेकदा छावणी परिषद प्रशासनाकडे केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजभिये यांनी पुलावर पथदीप लवकरच बसवले जातील असे आश्वासनही दिले होते. मात्र अद्यापही त्याची पूर्तता झालेली नाही. तेव्हा लवकरात लवकर भगूरच्या उड्डाणपुलावर पथदीप बसवण्यात यावेत अशी मागणी प्रताप गायकवाड, तानाजी पोर, प्रशांत वराडे, अंबादास पाटील, रुपाली शहाणे, निवेदिता राहणे, विद्या पगार, संगीता मांडे, पूनम गावडे, ज्योती घोलप, वंदना करपे, वर्षा कर्डक, कुसुम क्षत्रिय, नरेंद्र मोहिते, प्रमोद काळे, मोहन खैरनार, सुनील साळुंके, श्याम कुलते, संतोष ताजनपुरे, अनिल रहाणे, शांताराम शेटे, संदीप शेटे, नामदेव सूर्यवंशी, सुनील गुजर आदींनी केली आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.